कुंकवाच्या पावलांनी देवी दुर्गा तुमच्या घरी येवो, सुख संपत्तीसह तुम्हाला उदंड आरोग्य मिळो। सर्व भाविक भक्तांना नवरात्री व विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक नितीन विरुडकर ज्वेलर्स, पत्ता एसटी आगार समोर दर्यापूर, संपर्क क्रमांक 97 63 96 91 31। अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर तालुक्यातील येवदा या ठिकाणी यावर्षी प्रथमच महिलांनी नवरात्री उत्सवानिमित्त रामनगर येथे देवीची मूर्ती स्थापन करण्याचे ठरविले। मात्र येवदा पोलिसांच्या वतीने मूर्ती स्थापनेकरिता परवानगी नाकारल्यामुळे येवदा येथील महिला आक्रमक झाल्या होत्या व त्यांनी पोलिसांच्या विरोधात ठाण्यामध्ये धडक देऊन तब्बल 4 ते 5 तास ठिय्या आंदोलन केले। जोपर्यंत देवी बसवण्यासाठी परवानगी मिळत नाही तोपर्यंत हे आंदोलन असेच सुरू राहील अशी ठाम भूमिका महिलांनी घेतली होती। या आंदोलनादरम्यान महिलांनी पोलिसांवर प्रश्नचिन्ह सुद्धा निर्माण केले। येवदा गावात भर दिवसा वरली, जुगार, गांजा, विविध प्रकारचे अवैध धंदे सुरू आहेत। मात्र त्या अवैध धंद्यांवर पोलीस प्रशासन कारवाई करत नसून 9 दिवस हिंदू सणाच्या कार्यक्रमाला मात्र परवानगी नाकारली जाते। त्यामुळे संबंधित ठाणेदारावर कारवाई करावी अशी मागणी सुद्धा येवदा येथील आंदोलनकर्त्या महिलांनी केली होती। या संदर्भात वरिष्ठ अधिकारी यांच्याकडे तक्रार सुद्धा करण्यात आली असल्याची माहिती आता मिळाली आहे। अखेर पोलिसांनी सदर आंदोलनकर्त्या महिलांना देवी बसवण्यासाठी परवानगी दिली, त्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले। अशाच वेगवान घडामोडी पाहण्यासाठी आमच्या जनविकास न्यूज चॅनलला आताच सबस्क्राइब करा आणि रहा रोज अपडेट।